नुकताच जे HPV वॅक्सिनेशन जे मुलींमध्ये आपण स्कूल गोईंग मुलींमध्ये जे आपण कॅम्पेन आता लॉन्च करणार आहे 9 तारखेला, त्याच्यामध्ये आपण HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन जे आपण 14च्या वर आणि 15च्या खाली या मुलींमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि नागपूरभर आपण हा लॉन्च 9 तारखेला येथे आपण करणार आहे. त्याची नुकताच आता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची बैठक झाली. आज स्टेट टास्क फोर्सची पण बैठक आहे. CO साहेब होते, CS, DHO सगळे आमचं हेल्थ डिपार्टमेंट आम्ही बैठक घेतली. त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण पोलिओचं वॅक्सिन देत होतो, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 2 वर्षा पहिले MR वॅक्सिन आपण लॉन्च केलं होतं, तर त्याच प्रकारे आता आहे HPV जे वॅक्सिनेशन केल्यामुळे महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन होण्याकरिता हा लॉन्च आपण करणार आहे. यामध्ये जिल्ह्यातल्या पूर्ण ज्या शाळांमध्ये 14 ते 15 म्हणजे नॉट लेस दॅन 14 अँड नॉट एल्डर दॅन 15 म्हणजे 14 ते 15 वर्षातल्या मुलींना आपण हे जवळच्या आरोग्य केंद्रांवर त्यांना त्यांच्या पॅरेंट्सचा कन्सेंट घेऊन त्यांना आपण वॅक्सिनेशन आपण देणार आहे 9 तारखेपासून. आणि हे कॅम्पेन जवळपास 90 दिवस चालणार आहे. आणि GMC, मेडिकल, RH, SDH, PSC इथे जाऊनच आपण त्या मुलींना आपण वॅक्सिन देणार आहे. आणि यामध्ये पॅरेंट्सचं पण कन्सेंट आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर दुसरा विषय आता जो आपल्या महसूल खात्याशी निगडीत आहे. आणि महसूल खातं हे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो माननीय महसूल मंत्र्यांनी लॉन्च केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर, याचा टप्पा 1 7 तारखेपासून आपण पूर्ण जिल्हाभर आपण लॉन्च करत आहोत. याच्यामध्ये आपण मंडळनिहाय नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे मंडळ आहे त्याच्यामध्ये टाईमटेबल दिलेला आहे. तर मंडळ स्तरावर जे पूर्वतयारी आहे ते 18 ते 5 मार्चपर्यंत करायची होती. ते आमची गावागावामध्ये सगळे आमचे लोक जाऊन त्याच्या लोकप्रतिनिधीला हाताशी घेऊन त्याच्या आमदार महोदयांना, खासदार महोदयांना सगळ्यांना घेऊन त्याची प्रचार प्रसिद्धी आम्ही केलेली आहे. त्याच्यानंतर मार्चमध्ये 2 मंडळामध्ये आपल्याला शिबिर घ्यायचं आहे. एक आहे 7 तारखेला, एक आहे 14 तारखेला. तर 7 तारखेची तयारी झालेली आहे. 7 तारखेला जवळपास 13 तालुक्यातल्या 13 मंडळामध्ये आपण हे कॅम्प आपण घेणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 2 कॅम्प होणार आहेत, 10 एप्रिलला आणि 17 एप्रिलला. आणि मे महिन्यामध्ये आपण 2 कॅम्प घेणार आहे जे की शहरी भागासाठी राहील. म्हणजे काउन्सिल्स आपले जे नगरपंचायत, नगरपरिषद त्याच्यामध्ये 8 मे आणि शुक्रवार दिनांक 15 मे या 2 दिवशी आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. आता हे घेत असताना त्या लोकांना आपण सोयीसुविधा कशावर कॅम्प आपण घेणार आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे प्रलंबित फेरफार आहेत ते आपण निकाली काढणार आहे. म्हणजे नो पेंडन्सी, म्हणजे 15 दिवसामध्ये फेरफार झालाच पाहिजे. तर जे पेंडिंग असेल त्या दिवशी आपण ते निकाली काढणार आहे. दुसरं, अभिलेखामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, माझं नाव चुकलं, माझ्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव पाहिजे, वडिलाच्या ठिकाणी मुलाचं नाव, ते आपण दुरुस्ती करून घेणार आहे. त्यानंतर आमचे 17 सेवा आम्ही RTS राईट टू सर्व्हिसमध्ये देणार आहे. त्याचं आम्ही मग कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, एज, नॅशनॅलिटी हे आम्ही आता फॉर्म भरून घेत आहोत. आणि त्या दिवशी आम्ही ते निकाली काढून लोकांना तात्काळ त्यांच्या आपण दुरुस्ती देणार आहोत. त्यानंतर महसूल खात्याने जे NA रद्द केलेला आहे त्याचा आपण NA भरून घ्यायचा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये करणार आहे. त्याचा दुसरा रिव्होल्युशनरी कायदा जो रद्द केलेला आहे तुकडेबंदीचा, ते तुकडेबंदीचा आपण त्याचा फेरफार आपण घेणार आहे. 1965 ते 2025च्या काळामध्ये जे तुकडेबंदीचं उल्लंघन झालेलं आहे ते नियमागुल करण्याचा आपण तिथे कॅम्प ठेवलेला आहे. त्यानंतर खूपदा सामूहिक क्षेत्र असल्यामुळे अडचण होतं, त्यामुळे पोट हिस्साचं पण आपण कॅम्प आपण घेणार आहे. त्यामध्ये आपण भूमी अभिलेख डिपार्टमेंटचं आपण त्यांचं हेल्प घेऊन ते आपण हे करणार आहे. त्यानंतर खूप वेळा भूसंपादन होतो परंतु सातबाऱ्यावर शासनाच्या खात्याचं नाव लागत नाही, त्यामुळे खूप ठिकाणी इलिगल विक्र्या होतात, मग कॉम्प्लिकेशन. त्यासाठी आपण कजाप ज्याला कमी जास्त पत्रक जे म्हणतो त्याचं पण आपल्याला त्याच्यामध्ये पण आपण कॅम्पमध्ये ते आपण घेणार आहे. आणि या शिबिराच्या वेळेस सिंगल विंडो क्लिअरन्स राहील, ई मोजणी, ॲग्रिस्टॅग, PM किसान आणि नागरिकांचे काही तक्रार असेल तर तक्रारी आपण घेऊन पुढच्या 1 महिन्यामध्ये त्या तक्रारी आपण सॉल्व करणार आहे. याचा पूर्वतयारी आपण ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की पालकमंत्री महोदयांनी पण 2-3 तालुक्या लेवलला मीटिंग घेतली. मी आणि CO साहेबांनी पण पूर्ण आम्ही तालुके फिरून तिथे रिव्ह्यू प्लस तक्रार निवारण दिवस ते आपण हे केलं. त्याचंच हे आता मोठ्या लेवलला आपण वर्जन हे केलेलं आहे. याच्यामध्ये जिल्हा लेवलला कमिटी बनवली होती पालकमंत्री महोदयांची, स्टेट लेवलला पण रेव्हेन्यू मिनिस्टरच्या बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. आणि तयारी आज सकाळी मी 2 मंडळात जाऊन आलेलो आहे, दुपारी पण 2-3 मंडळामध्ये तयारी बघायला जाणार आहे. तर माझी एकच विनंती आहे की सगळ्यात लोकांच्या जवळचा डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट आहे, कारण प्रत्येकाला रोज ना रोज महसूल डिपार्टमेंटची काम पडते. तर आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑलरेडी माझी सॉफ्ट कॉपी आपल्याला शेअर केलेली आहे की आज आणि उद्या थोडं जर आपल्या
प्रिंट मीडिया राहो, इलेक्ट्रॉनिक मीडिया राहो की तुमचं यूट्यूब चॅनल्स राहो, त्याच्या माध्यमातून जर नागरिकांपर्यंत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला आपण बोलवलं आहे, आपल्या माध्यमातून जर नागरिकांपर्यंत जर पोहोचले तर जास्तीत जास्त लोक त्या कॅम्पमध्ये येईल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्याला तिकडे खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांना मदत करायची आहे. काही आम्ही आयसी मटेरियल स्टेटनी आम्हाला दिलेले आहे, काही आम्ही स्वतः बनवलेले आहे, ते आम्ही आपल्याशी शेअर करतो. थोडं माझी विनंती आहे की 7 तारखेचा कॅम्प आपल्याला सक्सेसफुली करायचा आहे. तर मंडळ लेवल आपण ठेवलं आहे, त्या मंडळामध्ये जेवढी गावं येणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका मंडळामध्ये जवळपास 10 ते 15 गावं येतात, तर त्या गावातले लोक तिथे येऊन तो कॅम्प, त्यांना तालुक्याला पण याची गरज नाही, जिल्ह्याला पण याची गरज नाही, जवळच्या मंडळावर जाऊन ते आपलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या आपण सुखरूप फास्ट ट्रॅकमध्ये आणि गतिमान पारदर्शक पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करण्याचा याच्यामध्ये आम्ही एक नवीन हे करतो की आम्ही हेल्थलाईन सोबत घेतलं आणि CO साहेबांनाही मदत घेतलं. कारण खूप त्या ठिकाणी आता लोकांना घरकुलांना रेती पाहिजे, तिथं BDOची टीम राहील, मग घरकुल सँक्शन करायचं आहे, राशन कार्डचा विषय राहील, त्यासाठी आपण CO साहेबांच्या टीमलाही, ZPच्या टीमलाही त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे, जेणेकरून हे सगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करून आपण ते कॅम्प सक्सेसफुल रीतीने आपण करणार.